हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आता दिवाळी सुरू होती, त्याच्यामुळे आपण इथं फराळीचं फर्स्ट पदार्थ बनवतोय, तो म्हणजे चकली। ती तर सगळ्यांनाच आवडते। तर आपण भाजणीपासून चकली बनवते। तर बघा, मी इथे ही भाजणी घेतली आहे आणि ह्याच्यातली अर्धी भाजणी मी काढून ठेवली आणि इथे 3 कप, हे बघा एवढा मोठा 3 कप भाजणी घेतली आहे। त्याच्यासाठी आपण 3 पळी तेल इथं गरम करायला ठेवलंय। तर ते कडकडीत तापत आले आणि त्याच्यात आपण थोडंसं अर्धा चम्मच पांढरे तीळ टाकले ते आणि थोडासा ओवा टाकलाय आणि आता मिक्स करून घेतलं। थोडंसं मीठ टाकून आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। तेल तापले, आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। तर इथं आता आपण तेल टाकून घेतलंय, हे गरम आहे त्याच्यामुळे आपण त्याला मिक्स करून घेऊया। मी भाजणीमध्ये खूप मसाला असतो त्याच्यामुळे ह्याचा ठसका वाटतो। तुम्ही बघू शकता इथे सगळ्या भाजणीला तेल लावून घेऊया आपण चोळून। आता आपण इथे चकली पाडून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मीडियमच साईजची चकली पाडायची, जास्त मोठी नाही पाडायची, नाही तर ती तेलात जाऊन सुटते। हे असं थोडंसं एंडला पॅक करून घ्यायचं आणि बाजूला सुटून ठेवायचं। तशाच प्रकारे आपण अजून बाकीच्या चकल्या पाडून घेऊ। तर इथं मी आता अशा प्रकारे चकल्या बनवून घेतल्या, ते काही छोट्या काही मोठ्या। आता आपण तेलाला थोडासा ताव येईल, तर तुम्ही बघू शकता इथे तेल तापले आता बऱ्यापैकी। आता आपण ह्याच्यात एक करून चकली सोडूया। तुम्ही बघू शकता असं एका बाजूने चकली सोडायची, म्हणजे आपल्या हाताला चटका पण बसत नाही आणि चकली पण व्यवस्थित तेलात जाते। आणि चकली टाकल्या लगेच हलवायची नाही, ती थोडीशी आकार धरून थोडीशी वर यायची, अशी वर यायला लागली ना मग तिला पलटायची, म्हणजे ती परफेक्टली कुक होते। तुम्ही बघू शकता इथे आता ही चकली, तुम्ही बघू शकता इथं आपली चकल्या अशा रेडी झालेल्या आहेत। एवढ्या चकल्या झाल्या, तेवढे 3 कप पिठाच्या 3 कप भाजणीच्या। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय आणि ह्यांचे टेस्ट पण खूप छान झाले, खूप क्रिस्पी झाले। तुम्हाला मी एक तोडून दाखवते, बघू शकता तुम्ही किती छान। तर थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।